नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, मी माझ्या गावी आलो आहे आणि मृग नक्षत्रातलं हे कोकण कसं दिसतं आज तुम्ही पाहू शकता. समोर ढगाळ वातावरण आणि अतिशय सुंदर असं हिरवगार कोकण झालं आहे. तर चला तर मग एक फेरफटका मारू. सर्वप्रथम तुम्हाला शेती दाखवतो. मित्र, पाहू शकता हे भात पेरलं आमच्या आईनं. एवढं मोठं झालं आणि आता मला वाटतं एक 15-20 दिवस जातील. त्याच्यानंतर ही लावणी लावणार. हे बघा, हे शे रोपटे फोडलेत. आता ह्याच्यावर बेर करणार. पुन्हा बेर म्हणजे पुन्हा खतलं जातं आणि त्याच्यानंतर ती लावणी लावली जाते. हे बघा, इकडे पण भात पेरलंय, हे पाहू शकता. मित्रो, ही आहे नाचणी. तुम्ही पाहू शकता एवढी अजून लहान आहे. मोठी झाली की मग ते सुद्धा ठोंबे भातासारखं ठोंबे पाडून ते नाचणी लावणार. हे पाहू शकता. आणि हे आमचं सर्व शेत आता सध्या फोडलंय, ह्याच्यावर बेर करणार. मित्र, बेर कशासाठी केला जातो की फोड झाल्याच्या नंतर बेर केला जातो. तर बेर ह्यासाठी केला जातो की पुन्हा ते गवत येतं शेतामध्ये, ते गवत येऊ नये त्यासाठी बेर केला जातो. हे पाहू शकता. मित्रो, ही सर्व शेतीची जागा आहे आणि हे पाहू शकता. हे हापूस आंब्याचं झाड आहे, कलम. आणि त्याचबरोबर इकडे काजूची झाडे लावलेत. इकडे आहेत, इकडे पण अजून रुजतील थोड्या दिवसानं. मित्र, ही आपली नाही, दुसऱ्याची आहेत. पण मित्र, मला एकच सांगायचं आहे की झाडं लावायला पाहिजे. झाडांशिवाय पर्याय नाही. कारण मित्र, झाडं आपल्याला खूप काय देऊन जातात, सावली देतात. आता हे पाहू शकता, एवढं मोठं झाड आहे माझ्या मागे आणि हे सावली देतं, ऑक्सिजन देतात, खूप काय देऊन जातं. तर मित्र हो, झाडं तोडू नका. पावसाळा आला की झाडं लावा आणि निसर्गाची ही जमिनीची जी धूप आहे ना, ही धूप वाचवा. तर आज मी तुम्हाला एक जंगलामध्ये पण जातो. एक फेरफटका मारून येऊया आपण. मित्रो, पाहू शकता सुंदर व्ह्यू, एकदम ढगाळ वातावरण झालं आहे. आणि मित्र हो, हे मृग नक्षत्रातलं हे कोकण तुम्ही पाहू शकता. किती सुंदर असं ढगाळ वातावरण, किती सुंदर व्ह्यू आहे. वाव, सुंदर. हे निसर्गरम्य कोकण. या कोकणामध्ये पावसाळ्यातलं वातावरण हिरवगार असतं आणि हिवाळ्यातलं वातावरण हे पिवळसर तांबूस रंगाचं होऊन जातं आणि उन्हाळ्यात दुसरंच वातावरण रंग येतो. तर मित्र हो, 3 ऋतूंना हे 3 कलर येतात. हे फक्त आमच्या कोकणामध्येच पाहायला मिळेल. अतिशय सुंदर असं वातावरण, म्हणून कोकणाला पृथ्वीवरचा स्वर्ग असं म्हटलं जातं. हे बघा, ही चिऱ्याची खाण आहे, चिरे काढलेत. आता त्याच्यामध्ये पाण्यानं तुडुंब भरलंय ते. पाहू शकता. मित्रो, बेडूक होता मोठा. मला बेडकाची खूप भीती वाटते.
इथे आहे का दाखवतो. मित्रो, एवढा मोठा बेडूक आहे ते पाहू शकता तुम्ही. थांबा तुम्हाला दाखवतो. नाही, तो गेला, पाण्यात गेला. अतिशय सुंदर वातावरण. मंडळी, मी आता माझ्या जिथं मी काजू लावल्या होत्या 50-60, कमीत कमी 50-60 काजू लावलेल्या, आणि त्या काजू पाहायला आपण जाऊया. एक वाईट खबर आईने सांगितली, तुम्हाला शेअर करायची आहे म्हणून करणारच आहे मी. पण इथे झाडं झुडपं पाहू शकता मित्र. ही झाडं, हे निवडुंगाचं झाड आणि हे करवंदाचे झाडं, खूप अशी झाडं आहेत मित्र. ही कुणी लावलेली झाडं नाही, ही नॅचरली झाडं आहेत. करवंद अजूनही आहेत, पाहू शकता. तर मित्र हो, ही अशी लावलेली झाडं आहेत, ही आपल्याला जपायला पाहिजे, ती तोडता कामा नये. मित्र, पाहू शकता किती मस्त अशी झाडं आहेत, भरपूर आहेत, जंगलासारखे आहेत. मंडळी, मी ज्या ठिकाणी काजूची झाडे लावली होती आमच्या जमिनीमध्ये, मी तिकडे आलो आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. पाहू शकता की हे पहा की ही जी जळून गेलेली झाडं आहेत, ही पाहू शकता. हे बघा, ही सर्व जळालेली आहेत. आज 50-60 काजूच्या झाडांचं अगदी नुकसान झालंय. हे पाहू शकता. बहुतेक झाडं ही खालच्या साईडनं अगदी पूर्ण जळून गेलेत. हे पहा, किती मोठं झालेलं झाड, हे मात्र जळून गेलंय, पूर्ण सुकलंय ते झाड. आज डोळ्यात पाणी येतं मित्र हो. मंडळी, एक महत्त्वाचा संदेश तुम्हाला द्यायचा आहे की कुणीतरी झाडांचा आपल्या घराच्या भोवती जो पाळापाचोळा असतो, तो पाळापाचोळा एका ठिकाणी जाळला आणि त्याच्यावर लक्ष नाही दिलं. ती आग पुढे पुढे येत हे पूर्ण असं जंगल, गवत सुकलेलं होतं, त्यामुळं फटाफट आग लागत हे पूर्ण असं जलत गेलं. तर मित्र हो, मला एवढंच सांगायचं आहे की असं करू नका की दुसऱ्याचं नुकसान होईल. आज ही 50-60 झाडं खालच्या साईडनं ही जळाली आहेत, म्हणजे ही पुढे लागणार नाही, ही पूर्ण मरून जाणार. मित्र, काय फायदा एवढ्या मेहनत करून, एवढी फायदा काय? मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर घराच्या शेजारी कुठे आग लावत असाल, पाळापाचोळा जाळत असाल, तर मित्र तो पूर्ण जळेपर्यंत तुम्ही तिथे थांबा किंवा शेवटला पाणी मारा, असं काहीतरी करा. किंवा काही लोक स्वतःची कार किंवा टेम्पो घेऊन ट्रॅव्हल करत असतात आणि ट्रॅव्हल करता करता ते सिगरेट पितात आणि सिगरेट पिऊन झाल्याच्या नंतर ती न बुजवता रस्त्याच्या बाजूला फेकून देतात. मग मित्र हो, रस्त्याच्या शेजारी सुकलेली अशी गवत असतं सुकलेलं, आणि ह्या गवताला आग लागते आणि रातोरात वणवा पेटतो, कोणाचं लक्ष नसतं. आणि हे संपूर्ण जंगल किंवा हे लावलेले लागवड आहे ना काजूची, हापूस आंब्याची, हे सर्व जळून खाक होते. मित्र हो, एक संदेश द्यायचा आहे की असं काही करू नका की दुसऱ्याचं नुकसान होईल. आज किती नुकसान झालं आहे.
सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही एखाद्याचं नुकसान करू नका. जर तुम्ही कुठे आग लावत असाल तर ती पूर्ण बुजवल्याशिवाय तिथून जाऊ नका, तिथे थांबा, जेणेकरून ती आग पुढे जाणार नाही, वणवा लागणार नाही. आज मित्रो, याची एक काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे, जेणेकरून कोणाचं नुकसान होणार नाही. तुम्ही पाहू शकता आज किती मोठं नुकसान झालंय. हे पहा, पूर्ण जळाले काजू. पूर्ण जळाले. काय फायदाच नाही आहे, हे पूर्ण जळाले. मित्रो, एखाद्याचं नुकसान होईल असं काय करू नका. एक महत्त्वाचा संदेश देतो या ठिकाणी, महत्त्वाचा मेसेज आहे तुम्हा सगळ्यांना. हे पहा, एवढं मोठं नुकसान झालंय. सगळी झाडं झुडपं आणि काजूची लागवड पूर्ण जळाली आहे. हे पहा, काहीच राहिलेलं नाही. म्हणून आज सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की काळजी घ्या प्लीज. मंडळी, काजूच्या झाडांचं हे खूप मोठं नुकसान झालंय. प्लीज असं काय करू नका. नेक्स्ट टाइम असं काळजी घ्या. जर तुम्ही कुठे आग लावत असाल किंवा सिगरेट वगैरे पिऊन असे रस्त्याच्या बाजूला फेकू नका, ते पूर्ण बुजवा, जेणेकरून दुसऱ्याचं नुकसान होणार नाही. बाकी ओव्हरऑल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्स करून नक्की कळवा. आणि एक दुसऱ्यांना शेअर करा. इथेच थांबतो आणि असे पुढे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत जाईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल. तिथपर्यंत भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.